मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी अखेर राजीनामा दिला। मे 2023 मध्ये वंशिक हिंसाचार भडकल्यापासून मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सातत्याने होत होती। मात्र दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून त्यांना अभय मिळत होतं। थेट दिल्लीचाच पाठिंबा असल्यानं हिंसाचारात 50,000हून अधिक जण बेघर झाल्यानंतर आणि तब्बल 200हून अधिक जणांचा बळी गेल्यानंतरही बिरेन सिंह पदावर कायम होते। पण अखेर त्यांना नारळ देण्यात आलाय। या नारळ देण्यामागे विरोधी काँग्रेस आमदारांसोबत सत्ताधारी भाजप आमदारांची भूमिका महत्त्वाची ठरली। त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना बिरेन सिंहांना हटवणं भाग पडलं। आता नेमकी ही भूमिका काय होती? मोदी आणि शाह या भाजपच्या सर्वोच्च नेत्यांना भाजपच्याच आमदारांनी कसं नमवलं याचीच इनसाइड स्टोरी समजून घेऊया। निसर्ग संपन्न आणि देखणं मणिपूर मागच्या 21 महिन्यांपासून धगधगतंय। कुकी आणि मैतेई या दोन समुदायांतील वांशिक संघर्ष हे या दगदगण्यामागचं मुख्य कारण आहे। राज्यात बहुसंख्येने म्हणजे सुमारे 64% लोकसंख्या असलेल्या मैतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या हालचालींचं निमित्त झालं आणि मणिपूरमध्ये हिंसाचाराचा वणवा पेटला। सर्व काही मैतेई समाजाला मिळतंय आणि कुकी समुदाय दूर केला गेलाय ही भावना कुकी समुदायाची झाली आहे। याच भावनेतून हिंसाचार भडकला तो आज अखेरपर्यंत सुरूच आहे। या दरम्यान राज्यातील परिस्थिती इतकी चिघळली की मुख्यमंत्र्यांच्या आणि अन्य मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी हल्ला करण्यापर्यंत धाडस झालं होतं। त्याआधी लष्करावर हल्ले झाले, पोलिसांना लक्ष केलं गेलं, शस्त्रागार लुटली गेली आणि विविध हिंसक घटनांमध्ये जवळपास 200 जणांचा जीव गेला। हिंसाचारात 50,000हून अधिक जण बेघर झाले, 60,000हून अधिक नागरिकांनी स्थलांतर केलं। याच हिंसाचारामुळे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक करत होते। सत्ताधारी भाजप पक्षातील आमदारही मुख्यमंत्र्यांना हटवावं या मागणीचे होते, पण केंद्राकडून बिरेन सिंह यांना नेहमीच अभय मिळत गेलं। अखेरीस आजपासून सुरू होणाऱ्या मणिपूर विधानसभेच्या अधिवेशनात अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय काँग्रेसच्या आमदारांनी घेतला। या ठरावाला स्वपक्षीय आमदारांकडून साथ मिळण्याची स्पष्ट शक्यता वर्तवली गेली। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं विधानसभा अध्यक्षांकडे याबाबत चाचपणी करून पाहिली। त्यात त्यांनी हा ठराव थांबवता येणार नाही असं सांगितलं। याचं कारण विधानसभा अध्यक्षच मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या विरोधात गेलेले आहेत। म्हणजे हा ठराव आला असता तर सभाध्यक्षांनी तो थांबवला नसता आणि भाजपच्याच आमदारांनी त्याच्या बाजूने मतदान केलं असतं। आमदारांनी भाजप नेतृत्वास याची स्पष्ट जाणीव करून दिली होती। हे आमदार गेले 21 महिने सिंह यांच्या विरोधात श्रेष्ठींकडे दाद मागत आहेत, पण भाजप नेतृत्वानं विरोधकांना आपल्याच पक्षाच्या आमदारांच्या मुख्यमंत्री हटाव मागणीला केराची टोपली दाखवली। अखेर शिस्तबद्ध भाजपच्या आमदारांनी सिंह हटाव मागणीवर विरोधकांशी हातमिळवणी करण्याचा इशारा दिला। याचा अर्थ स्पष्ट होता, विधानसभेत अविश्वास ठराव मंजूर होऊन बिरेन सिंह सरकार पडलं असतं। तसं होऊन स्वहस्ते आपलेच नाक कापले जाण्याचा धोका भाजप नेतृत्वात स्पष्ट दिसला आणि अखेर श्रेष्ठींनी बिरेन सिंह यांच्या हाती नारळ दिला। पण आता फक्त मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानं हा प्रश्न सुटणार नाही। कुकी आणि मैतेई यांच्यातील दरी सांधण्यासाठी सरकार प्रामाणिक प्रयत्न करणार का हा मुद्दा कायम आहे। समाजातील दुजाभाव कमी करणारा, सर्वांशी संवादानं वागणारा, लोकांना लोकशाही हक्क बहाल करणारा, बदल आणि सुधारणा डोक्यात ठेवून काम करेल असा मुख्यमंत्री निवडणं गरजेचं आहे। याशिवाय राज्यातील अन्यायकारक आर्म फोर्सेस स्पेशल प्रोटेक्शन ऍक्ट अर्थात आपसा कायदा मागे घेण्याची गरज आहे। सामान्य नागरिकांचं जगणं कमालीचं अवघड करणारा हा कायदा जोपर्यंत मागे घेतला जात नाही तोपर्यंत प्रश्न सुटणार नाही। तर मंडळी, मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी दिलेल्या मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करा।